रात्रीचे 12 वाजत होते. सुनील आणि त्याची बायको स्नेहा अगदी गाढ झोपेत होते. तितक्यात सुनीलला असं जाणवलं की त्याला कोणीतरी झोपेत हलवत आहे. त्याने पटकन त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की स्नेहा अगदी वेदनेने कळवळत होती. ती म्हणाली, "अरे उठ ना, माझ्या पोटात खूप दुखत आहे." हे ऐकताच सुनील झटकन उठून बसला. नेहाच्या कपाळावरच्या घामाचे थेंब आणि तिची बिघडलेली अवस्था पाहून तो घाबरला. त्याने लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि बाजूच्या खोलीत झोपलेल्या आईला म्हणजेच प्रभाताईला उठवायला गेला. तो त्याच्या आईला म्हणाला, "अगं आई उठ गं, स्नेहाची तब्येत बिघडत चालली आहे." त्यावर प्रभाताईसुद्धा स्वतःचे डोळे चोळत बाहेर आल्या आणि जांभई देत म्हणाल्या, "गर्भावस्थेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. जास्त काळजी करू नकोस. स्नेहाला नक्कीच गॅसचा त्रास झाला असेल." पण स्नेहा वेदनेने कळवळत होती. "नाही आई, मला अगदी विचित्र वेदना होत आहेत. मला खूप भीती वाटत आहे." तितक्यात बाहेर ॲम्ब्युलन्स आली. सुनील प्रभाताईंना म्हणाला, "आई तू इथेच थांब, मी स्नेहाला घेऊन हॉस्पिटलला जाऊन येतो." हॉस्पिटलला पोचल्यानंतर डॉक्टरांनी लगेच तिला तपासलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, काही गुंतागुंतीमुळे स्नेहाची गर्भपिशवी खूप कमजोर आहे आणि अशा परिस्थितीत तिला पूर्णपणे आराम घ्यावा लागेल, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. डॉक्टरांचं म्हणणं ऐकून सुनील खूप घाबरला. कारण लग्नाच्या 7 महिन्यानंतर भरपूर उपचार केल्यानंतर त्या दोघांना आईवडील होण्याचं सौभाग्य मिळालं होतं. होणाऱ्या बाळामुळे स्नेहा खूप स्वप्न रंगवली होती. तिला ही स्वप्ने मोडून द्यायची नव्हती. स्नेहा आणि तिच्या मुलाचं काहीही होऊ देणार नाही, अशी शपथ सुनीलने घेतली. 3 दिवसांनी स्नेहा हॉस्पिटलमधून घरी आली. तिचा अजून 5वा महिना सुरू होता. त्यामुळे तिला अजून काही महिने खूप काळजी घ्यायची होती. सुनीलच्या घरी फक्त त्याची बायको आणि त्याची आई असं तिघांचं कुटुंब होतं. घरात असं दुसरं कोणीही नव्हतं जे काही मदत करू शकेल. त्याच्या घरात काम करण्यासाठी मोलकरीण यायची, पण ती पूर्ण वेळ स्नेहाची काळजी घेऊ शकत नव्हती आणि प्रभाताई त्यांच्या गुडघेदुखीमुळे त्रस्त झाल्या होत्या. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी स्नेहाला प्रवास करण्यास नकार दिला होता, नाहीतर सुनीलने तिला तिच्या माहेरी पाठवलं असतं. शेवटी सुनीलने स्नेहाच्या आईशी बोलणं केलं. स्नेहाच्या आईच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे त्या म्हणाल्या, "मी एक काम करते की मी माझी छोटी मुलगी शालिनीला तिथे तुमची मदत करण्यासाठी पाठवते." त्यावर सुनील स्वतःच्या सासूचे आभार मानत या गोष्टीसाठी तयार झाला. शालिनीसुद्धा ताईच्या घरी जायचं आहे ही गोष्ट ऐकून खूप खुश झाली. कारण तिला बऱ्याच दिवसानंतर तिची ताई आणि भाऊजीसोबत राहण्याची संधी मिळणार होती. शालिनी जशी स्नेहाच्या इथे पोहोचली तेव्हा तिने लगेचच घरातील सर्व कामे समजून घेतली आणि काही दिवसातच तिने तिच्या आईची आणि ताईची आणि घरातल्या इतर कामाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. शालिनी वयाने 20, नेहमी हसरा चेहरा आणि चंबळ स्वभावाची मुलगी होती. घरातील काम करण्यासोबतच ती संपूर्ण वेळ स्वतःच्या स्नेहाताईला अनेक चटपटीत गोष्टीवरून हसवत असे. आधी सुनील ऑफिसला निघून जायचा, मागे स्नेहा एकटी पडायची. पण आता बहीण असल्यामुळे तिला खूप बरं वाटू लागलं. घरातील वातावरण अगदी आनंदमय झालं होतं. तसं तर सर्व काही व्यवस्थित होतं, पण प्रभाताई जेव्हाही शालिनी मोबाईल वापरत असताना पाहायच्या तेव्हा त्या खूप चिडायच्या. त्यांना असं वाटायचं की शालिनी इथे तिच्या ताईची काळजी घेण्यासाठी आली आहे, घरातील काम करण्यासाठी आली आहे, तर ती अशी आरामात का बसली आहे. त्यामुळे जेव्हाही शालिनी बसलेली दिसायची तेव्हा कोणती ना कोणती कामं सांगून त्या तिला उठवत असते. शालिनीला तिच्या बहिणीच्या सासूचा असा व्यवहार कळतच नव्हता. ती अगदी सहजपणे सर्व काम करायची. एके दिवशी दुपारी जेवण झाल्यानंतर स्नेहा आराम करत होती तेव्हा शालिनीताईसुद्धा त्यांच्या खोलीत गेल्या होत्या. शालिनीने दुपारच्या जेवणानंतर स्वयंपाकघर आवरलं नव्हतं, कारण आज ती खूप थकली होती. त्यामुळे थोडा वेळ खोलीत आराम केल्यानंतर ती बेडवर बसून तिच्या मैत्रिणीसोबत मोबाईलवर मेसेज गप्पा करू लागली. त्या दरम्यान प्रभाताई पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. अस्ताव्यस्त पडलेले स्वयंपाकघर पाहून त्या रागाने भडकल्या आणि जेव्हा त्यांनी शालिनीच्या खोलीत डोकावून पाहिलं की शालिनी बेडवर पडून मस्त मोबाईल बघत बसली आहे, तेव्हा त्या रागाने म्हणल्या, "शालिनी, तू इथे मस्त आरामात मोबाईल घेऊन बसली आहेस, तिथे स्वयंपाकघर बघ किती घाण झालं आहे. जर आपण कसली जबाबदारी घेतो तर ती पूर्ण इमानदारीने पूर्ण केली पाहिजे. तू इथे टाइमपास करायला तर आली नाहीस ना." हे ऐकून शालिनी थोडी दचकली आणि तिने लगेचच तिच्या हातातला मोबाईल बेडवर ठेवून स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागली.
पण आज प्रभाताईच्या गोष्टी तिला विचित्र वाटल्या. जशी ती स्वयंपाकघर आवरून परत आली तेव्हा तिने ऐकलं की प्रभाताई बाल्कनीत उभ्या राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत तिची तक्रार करत मोठ्या आवाजात म्हणत होते की बघा ना, आमच्या सुनेची बहीण इथे आल्यापासून महाराणी झाली आहे. अरे, तिला इथे काम करण्यासाठी बोलवलं आहे, पण ती मात्र फुकटची भाकरी गिळत बसली आहे. दिवसभर निर्लज्ज लोकांसारखी घरभर फिरत असते आणि नेहमी मोबाईलमध्ये डोकावलेली असते. जर तिच्या मागे लागलं नाही तर ती एकही काम करणार नाही. फक्त पोट भरून जेवेल आणि असे उपकार दाखवेल की मी तर इथे मदत करण्यासाठी आली आहे. पण आम्ही तर तिला इथे काम करण्यासाठी बोलवलं होतं, पण ती मात्र कामचोर निघाली. प्रभाताईच्या ह्या गोष्टी ऐकून शालिनी अवाक झाली. तिला खूप राग आला. तिने विचार केला की भाऊजींना संध्याकाळी येऊ दे, तेव्हाच मी त्यांच्यासमोर याबद्दल बोलून घेईन. संध्याकाळी सुनील ऑफिसवरून आला तेव्हा शालिनी तिच्या खोलीत गेली होती. चहा बनवण्यासाठी त्याला कोणीही किचनमध्ये दिसलं नाही, त्यामुळे तो शालिनीच्या खोलीमध्ये गेला. तिला शांत बसलेली पाहून तो विचारू लागला, काय झाले शालिनी, आज तर तू एकदम गप्प दिसत आहे. त्यावर शालिनी गंभीर स्वरात म्हणाली, भाऊजी, आज मी थट्टा करण्याच्या मूडमध्ये नाही. पाहिलं, चला, मला तुमच्या आईसोबत काहीतरी बोलायचं आहे आणि ती गोष्ट मला तुमच्यासमोरच करायची आहे, त्यामुळे मी तुमची वाट पाहत होते. तिची गंभीर झालेली चेहरा पाहून सुनीलसुद्धा गंभीर झाला आणि तो शालिनीसोबत स्वतःच्या आईच्या खोलीत पोहोचला. शालिनीने प्रभाताईंना सरळ सरळ विचारलं की आई, मी तुमच्या घरी आली आहे, तर तुम्हाला काही अडचण आहे का? तेव्हा प्रभाताई घाबरत घाबरत म्हणाल्या, नाही बाळा, तू असं का बोलत आहेस? त्यावर शालिनी कठोर शब्दात म्हणाली, तुम्ही जेव्हा दुपारी संध्याकाळी फोनवर गप्पा मारत होता तेव्हा मी सर्व काही ऐकलं. तुम्ही मला सांगा की मी या घरची मोलकरी नाही का? की तुम्ही फोनवर सांगत होतात की मी इथं फुकटचं गिळायला आली आहे आणि काम करायला आली आहे, तर काही कामच करत नाही, त्यामुळे तुम्ही वारंवार माझ्या मागे हात धुवून असता का? मी 2 मिनिटांसाठी सुद्धा शांत बसत नाही आणि जर बसली तर तुम्ही वारंवार मला काही ना काही काम सांगून उठवता. मी 2 वेळेचं जेवण करते, त्यामुळे त्याची किंमत वसूल करण्यासाठी तुम्ही मला दिवसभर नाचवत राहता का? तुमचे असे विचार असे काय करू शकतात? आज माझा खूप अपमान झाला आहे. असं म्हणत शालिनी रडू लागली. तिने तिच्या ताईला म्हणजे स्नेहाला या सर्व गोष्टींमध्ये सहभाग केलं होतं, कारण तिच्या अशा अवस्थेत तिला बहिणीची मानसिक परिस्थिती बिघडणे योग्य वाटत नव्हते. शालिनीच्या गोष्टी ऐकून प्रभाताईंनी लाजेने मान खाली घातली. सुनीलला त्याच्या आईवर खूप राग येत होता. तो शालिनीला म्हणाला, शालिनी, मी तुझी माफी मागतो, तू शांत हो, मी आईसोबत नंतर बोलून घेईन. शालिनी रागारागाने स्वयंपाकघरात निघून गेली, कारण तिला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती. अर्ध्या तासानंतर सुनील जेव्हा स्वयंपाकघरात आला तेव्हा तो शालिनीला म्हणाला, शालिनी, रात्रीच्या जेवणानंतर वर गच्चीवर भेट, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. शालिनीने संध्याकाळचं जेवण बनवलं. सर्वजण जेवण करत होते. आज शालिनी खूपच शांत होती. तेव्हा स्नेहाने विचारलं, काय झालं शालिनी, आज तू इतकी गप्प का आहेस? त्यावर शालिनी गोष्टीला टाळत तिच्या ताईला म्हणाली, अगं ताई, काही नाही, ते फक्त माझं डोकं दुखत आहे. जेवण करून स्नेहा आराम करण्यासाठी खोलीत निघून गेली. प्रभाताई आता आधीपेक्षा थोड्याशा शांत दिसू लागल्या. तर शालिनी वर गच्चीवर आली आणि रात्रीच्या अंधारात आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांकडे एकटक पाहू लागली. उशिरा रात्री शालिनी गच्चीवर उभी राहून अगदी बेचैन होऊन भाऊजींची वाट पाहत होती. ती विचार करत होती की ताई जर गरोदर नसती तर कदाचित असं कधीच झालं नसतं, पण ताईच्या मजबुरीमुळे ती गप्प होती. थोड्या वेळातच तिचे भाऊजी तिथे आले. त्या अंधाऱ्या रात्रीत ते शालिनीच्या चेहऱ्यावर भाव पाहू शकत नव्हते. सुनीलवर येताच शालिनीच्या समोर हात जोडून लागला आणि म्हणाला, मी आईच्या वतीने तुझ्याकडे माफी मागतो. मी आईला समजवलं आहे की ती जर तुझ्या जागी त्यांची मुलगी असती आणि तिच्यासोबत जर कोणी असं वागलं असतं तर तुम्हाला असं कसं वाटलं असतं. आता आई वयाने मोठी आहे, ती तुला माफी मागणार नाही, पण ते तुझ्याशी यापुढे असं वागणारही नाही. त्यावर शालिनी असमंजस वृत्तीने भरलेल्या आवाजाने विचारलं, हे सर्व तर मी इथे पाहिलं होतं, पण तुम्ही मला इथे एकटं का बोलवलं? त्यावर सुनील म्हणाला, हे बघ शालिनी, जे काही झालं ते खूप चुकीचं झालं, पण मी तुला विनंती करतो की तू तुझ्या आईला माझ्या आईबद्दल काही सांगू नको.
जर ही गोष्ट तुझ्या आईला कळली तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि अशाच आमची काय इज्जत राहील. मी तुला इथे आमची मदत करण्यासाठी बोलवलं आहे आणि जर या घरात तुझा अपमान झाला तर यात माझीसुद्धा चूक आहे. त्यामुळे तुझ्या आईच्या नजरेत घरच्यांचा आदर कमी होऊ नये असे मला वाटत आहे. जे काय घडले ते अतिशय लाजिरवाणे होते, पण या सर्व गोष्टी तुझ्या घरी सांगू नकोस. मी आईच्या समोर हे सर्व काही तुला बोललो नाही, कारण ती याला आपली कमजोरी समजेल. तू तुझ्या आईला काही सांगणार नाही असं कळल्यावर ती अजूनच तुझ्याशी वाईट वागेल अशी भीती मला वाटत होती. त्यामुळे मी तुला आईसमोर काही बोललो नाही. त्यावर शालिनीने थोडासा विचार केला आणि म्हणाली, भाऊजी तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात आणि माझ्या ताईलासुद्धा या घरातच राहायचं आहे. जर मला आईच्या गोष्टीचं वाईट वाटलं असलं तरी तुम्ही म्हणताय म्हणून मी माझ्या आईला यातलं काही सांगणार नाही. शालिनीचं म्हणणं ऐकून सुनीलच्या मनात निर्माण झालेलं वादळ जणू शांत झालं होतं. त्या दिवसानंतर प्रभाताईने कधीच शालिनीसोबत मोलकरणीसारखं वागणं नाही. स्नेहाने सुद्धा स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊन वेळेवर एका गोंडस मुलीला जन्म दिला. शालिनीने सुद्धा प्रत्येक क्षणी बहिणीची साथ निभावली. कुठे ना कुठे प्रभाताई स्वतःच्या वागणुकीवर लाजिरवाण्या होत होत्या, कारण शालिनी सुद्धा त्यांच्या अशा वागण्याने कधीही त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला नव्हता. अशा कठीण काळात मदत करणारी मुलगी त्या कुटुंबासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हती. मित्रांनो, बरेचदा असं होतं की कोणता नातेवाईकच्या इथे मदतीसाठी काही दिवसासाठी जातो तेव्हा घरातील इतर सदस्य त्यांना नोकर म्हणून समजू लागतात, पण ते त्या घरचे नोकर नसून जणू एखाद्या देवदूतासारखी त्यांची मदत करत असतात. या गोष्टीचं घरातल्यांनी भान ठेवून त्यांच्यासोबत व्यवस्थित वागलं पाहिजे, नाहीतर असं होईल की तुपही गेलं आणि मापही गेलं. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या कथेला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद. थँक्यू.